नगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची येईल आणि निश्चित स्वरूपामध्ये नगराध्यक्ष देखील हा भारतीय जनता पार्टीचा होईल। लोकांनी रोहित पवारांचा स्वभाव हा ओळखलेला आहे। त्याचं कारण असं आहे की रोहित पवारांना सगळे त्यांचे शिलेदार सोडून गेलेले आहेत आणि माझ्या तंबूमध्ये स्थिरावलेले आहेत। कर्जतची नगरपंचायत त्यांनी कशा प्रकारे जिंकली आणि ते देखील आता त्यांच्या तंबूत राहिलेले नाहीत, ते देखील फुटले। राज्यात नगरपंचायती नगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर आहेत। विशेष म्हणजे राम शिंदे सरांनी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। साहेब, एकंदरीत प्रचार सुरू झालेला आहे, कशा पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आहे? भारतीय जनता पार्टी थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्य होती। प्रांजलताई, अमित चिंतामणी आणि 12 प्रभागामध्ये 24 नगरसेवकासाठी उमेदवार उभा केलेले आहेत आणि निश्चितच आज 25 तारखेत अधिकृतरित्या उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे आणि लोकांचे इच्छुक उमेदवाराचे फॉर्म भरणं असेल, फॉर्म भरल्याच्या नंतर प्रत्येक प्रभागामध्ये बैठक असतील, चर्चा असतील। या संदर्भात सुद्धा ज्या ज्या प्रभागामध्ये जातो त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा, विशेष करून महिलांचा प्रतिसाद जास्तीचा जाणवतो आहे। त्याचं कारण असं आहे की विद्यमान आमदार रोहित पवारांनी या तालुक्यात आणि या शहरात काही केलं नाही, फक्त खोटं बोलून दबाव आणि दडपशाहीच्या माध्यमातून मतं घेतली आणि 2024चा अवघ्या 622 मताने माझा पराभव झाला आणि तो तालुक्याच्या खूपच जिव्हारी लागला आणि शेवटी आपल्या भूमिपुत्राचा पराभव झाला आणि ज्याला जो निवडून आला व्यक्ती तो आपल्याकडे लक्ष देत नाही, ही भावना आता जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून नगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची येईल आणि निश्चित स्वरूपामध्ये नगराध्यक्ष देखील हा भारतीय जनता पार्टीचा होईल, असं मला प्रचाराच्या दरम्यान लोकांमध्ये गेल्यावर चर्चा केल्यावर जाणवत आहे। आपण बघितलं तर रोहित पवारांनी असा आरोप केला आहे की भाजपने जे काही 9 जण जे उमेदवार आहेत ते गुंड आहेत, ताबा मारणारे आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला। अशांना तिकीट भाजप देत आहे असं म्हणतात। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अशा पद्धतीचे ज्यावेळेस आरोप करता, तुम्ही विद्यमान आमदार आहेत, दुसऱ्या टर्मला जिंकून आलेले आहेत, तर तुम्ही काय केलं आहे ते सांगितलं पाहिजे, काय करणार आहे ते सांगितलं पाहिजे। परंतु आता बोलायलाच काही नाही शिल्लक राहिलेलं नाही आणि मीडियामध्ये बातमी आली पाहिजे आणि आमच्या लोकांकडे संशयाकडून बघितलं पाहिजे। परंतु हे आता 6 वर्ष झालं लोकांनी रोहित पवारांचा स्वभाव हा ओळखलेला आहे। त्याचं कारण असं आहे की रोहित पवारांना सगळे त्यांचे शिलेदार सोडून गेलेले आहेत आणि माझ्या तंबूमध्ये स्थिरावलेले आहेत। तुम्ही पाहिलं असेल गेल्या काही दिवसामध्ये निवडून आलेल्या व्यक्तींच्या जवळून माणूस कधी फुटू शकतो का? पण असे लोक सगळे फुटलेले आहेत आणि बघितलं असेल की कर्जतची नगरपंचायत त्यांनी कशा प्रकारे जिंकली आणि ते देखील आता त्यांच्या तंबूत राहिलेले नाहीत, ते देखील फुटलेत आणि म्हणून त्यांना बोलायला, सांगायला काही उरलं नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये समोरच्याला बदनाम करायचं आणि लोकांची पुन्हा एकदा दिशाभूल करायचं तंत्र त्यांनी हाती घेतलेले। परंतु आता ही जनता भुलणारही नाही आणि त्यांना मतदानही करणार नाही। थेट जनतेतून नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि थम्पिंग मेजॉरिटी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची येईल। त्याच आरोपापाठोपाठ त्यांनी आणखी एक आरोप केला की ते म्हटले की काँग्रेसच एक भाजपची बी टीम म्हणून सध्या कार्यरत आहेत। कसं पाहतं त्यांच्या या आरोपावर? मला वाटतं की आता त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। पवार घराण्यांना जर एका तालुक्यामध्ये काँग्रेसची बी टीम होत असेल तर त्यांनी तडकाफडकी आदरणीय पवार साहेबांनी सोनिया गांधीशी या संदर्भामध्ये बोललं पाहिजे होतं। परंतु अशा पद्धतीने तुम्ही लोकांचं समाधान करू शकत नाही। लोक तुमच्या विरोधात चालली की लगे बी टीम होते आणि मग अशा पद्धतीचे आमचे लोक ज्यावेळेस आमच्या बाजूला गेले त्यावेळेस ती बी टीम मग काही रोहित पवारांनी नेमली असं म्हणायचं का? आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आता तुमच्या मुद्द्याला बाजूला जाऊ शकत नाही। तुम्हाला आता दूध का दूध, पाणी का पाणी कळलंय आणि जामखेडच्या नगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी ठरवलंय काही झालं तरी आता रोहित पवारांच्या नेतृत्वात उमेदवार निवडून द्यायचे नाही आणि म्हणून ते याच्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप, उमेदवारावर आरोप, बी टीम कुणाची, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडण्याचं काम करतायत। याच्यातून काही होणे नाही। आता लोकांच्या मनात परिवर्तन होणे नाही आणि त्यांना जे वाटते
की आता आपण असं काहीतरी करून जसं गेल्या 6 वर्षात केलं तसं करून मतं मिळवू, परंतु नाही. आता जनतेने ठरवलंय, आता फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहावे लागेल. कारण मी आहे इथे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि निधी येऊ शकतो, सुविधा होऊ शकतात, तर ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. त्यामुळं जनतेने माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत असं मला लक्षात येतं आहे. 2 तारखेला मतदान देऊन या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित होईल असं माझं मत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी सभा घेतली, तर सभेदरम्यान ते म्हटले की कर्जत जामखेडचा विकास कुठेतरी खुंटलेला आहे. तर मग कसं पाहता, आता विद्यमान आमदार ते आहेत, मात्र 2 लोकप्रतिनिधींमध्ये कुठेतरी या मतदारसंघाचा विकास खुंटला असं मत येते त्यांचं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे वक्तव्य केलं ते विद्यमान आमदार रोहित पवारांच्या संदर्भात केलं. मी आमदार नाही तर मी राज्याचा सभापती आहे, त्याच्यामुळं माझं नाव घेऊन जर टीका केली असती तर त्या टीकेला उत्तर देणं संयुक्तिक होतं. परंतु आमदार रोहित पवार हे आडवाआडवीचं काम करतात, श्रेय घेण्याचं काम करतात, लोकांना वेठीस धरण्याचं काम करतात, हे त्यांना शिंदे साहेबाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. ज्यावेळेस आमचा संवाद होतो, संवादाच्या माध्यमातून चर्चा होते, त्याच्यामध्ये हे स्पष्ट जाणवतं. आणि म्हणून आता त्यांच्या कार्यक्षेत्रात आल्याच्या नंतर रोहित पवार कसं काम करत नाही तर कशा पद्धतीनं आडवाआडवी करतात हे त्यांना पूर्ण जाणीव असल्यामुळं थेट रोख हा विद्यमान विधानसभेचे आमदार रोहित पवारांवर होता. माझ्यावर जर आरोप करायचा असेल तर त्यांनी थेट सभापती असा नामोल्लेख करत केला असता. आणि त्यांना हेही माहिती आहे की आता रोहित पवारांबरोबर आता कोणीच राहिलं नाही निवडून आणणारे त्यांना, आणि त्याच्यामुळे कोणीतरी बाजारबुणगे उभा करायचे आणि काहीतरी खालच्या स्तरावरती टीका टिप्पणी करायची. परंतु हे या कर्जत जामखेडच्या संस्कृतीसाठी चांगली नाही. कुठेतरी राजकारणाची, समाजकारणाची आपण मर्यादा पाळले पाहिजे आणि एकमेकाचा सन्मान ठेवत लोकशाही सुदृढ केली पाहिजे, ही भूमिका या राजकारणात अभिप्रेत आहे जनतेला. आणि ते माझ्याकडून नेहमी करता त्या गोष्टीला माझ्याकडून प्रोत्साहन झाले. पण विरोधकांनी नाइलाजाने अशा पद्धतीचं वर्तन होतात. विकास सांगायला पाहिजे, करणार सांगायला पाहिजे, पण ते दुर्दैवाने सांगत नाही. याचा अर्थ त्यांनी रणांगणामध्ये हार पत्करलेली याची जाणीव या माध्यमातून होते आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त, जामखेडचे कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप पुढे घेऊन जाणार आहे किंवा ते प्रश्न सोडवणार आहे? मला वाटतं जामखेडचा जो सदोष असा डेव्हलपमेंट प्लॅन होता तो महाविकास आघाडीने आणायचा ठरवला होता, परंतु महायुतीचं सरकार आल्याबरोबर आपण डेव्हलपमेंट प्लॅन त्याला स्थगिती मिळवली आणि लोकांच्या पुन्हा एकदा नव्याने हरकती घेतल्या आणि आता अंतिम टप्प्यामध्ये तो डेव्हलपमेंट प्लॅन सुरू आहे. पाणी पुरवठा म्हणजे जनतेला 8-8, 9-9 दिवस पाणी मिळत नाही. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनची तिथं सिस्टम नीट नाही आहे आणि त्यामुळं ही जी विंचरणा नदी जाते त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. चांगल्या लोकांना गार्डन्स फिरायला मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये आणि उपनगरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले, कारण पाणी पुरवठ्याची योजना झालेली आहे, आता त्याचं काम सुरू आहे. ड्रेनेजची लाईन झालेली आहे, त्याच्यामुळे कॉन्क्रीटचा प्रोजेक्ट देखील आणणं या शहरामध्ये आवश्यक आहे आणि तो प्रोजेक्ट आता सत्तेच्या माध्यमातून येऊ शकतो ही लोकांना जाणीव झालेली आहे. त्याचबरोबर जामखेड शहरातून सातत्यानं ट्रॅफिकचा सामना स्थानिकाला आणि जामखेडमधून पास होणाऱ्या व्यक्तींना करावा लागतो आणि खूप मोठं ट्रॅफिक होतं आणि म्हणून रिंग रोडची देखील आवश्यकता आहे आणि मग रिंग रोडची देखील आपण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. मग हे मोठे प्रोजेक्ट आहेत आणि मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे आणि तो निधी जर आणायचा असेल, तो निधीला जर तातडीने मान्यता मिळवायची असेल आणि आपल्याला सर्व सुविधायुक्त हे जर शहर, स्वच्छ शहर जर बनवायचं असेल, स्वच्छ पाणी जर 24 तास मिळवायचं असेल, तर लोकांना याची जाणीव आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्या सत्तेच्या प्रमुख ठिकाणी आपला भूमिपुत्र आहे, आपले कामं करणार आहे. तर निश्चित या बेसवरती शहरातील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या खंबीरपणाने मागे उभं राहील. धन्यवाद सर. विकासाच्या मुद्द्यावरती भाजप ही निवडणूक लढवणार आहे असा ठाम विश्वास प्राध्यापक विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर यांनी व्यक्त केलेला आहे. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.